रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांना सिद्धहस्त लेखक माननीय श्री नंदकुमार शेडगे सरांची जाणीव या कथा संग्रहातील सत्कर्म ही कथा आपणासमोर अभिवाचन करणार आहे. पण तत्पूर्वी आपण आजच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि कथेच्या कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून कथा वाचनासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तर ऐकूया श्री नंदकुमार शेडगे सरांच्या जाणीव या कथा संग्रहातील कथा सत्कर्म. दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत चाललेली. गावोगाव पाणी टंचाई भासू लागली होती. पाण्यासाठी माणसं वणवण फिरत होती. साऱ्या शिवारातलं वड नालं आटलं होतं. सलग 2 साल पावसानं वड दिल्यानं पाण्याची आबाळ होया लागली होती. गावातल्या भरवशाच्या विहिरी आटल्या. हापशीला पंप मारून माणसं बेंडाळायची, पण थेंबभर पाणी येत नव्हतं. माणसं येड्यावानी आशाळभूतपणी हापशीचा दांडा हलवायची. गावातली माणसं शिवारातल्या एखाद्या विहिरीवरनं पाणी आणायची, पण शिवारातल्याही विहिरी पण आटायला लागल्या. उन्हाचा तडाखा वाढायला लागला. झाडाझुडपांचा पालापाचोळा गळायला लागला. जमिनीला भेगा पडायला लागल्या. हिरव्यागार असणाऱ्या शिवाराला अवकळ आली होती. गावातली करती सवरती माणसं तालुक्याला जाऊन पाण्याच्या सोयीसाठी टँकरची मागणी करत होती. गावात पाण्याचा टँकर कधी येईल याची वाट बघत माणसं बसायची. गावात पाण्याचा टँकर चालू झाल्यावर माणसं त्या टँकरभोवती झुंबड घालायची. कळशीभर पाण्यासाठी माणसं उन्हातान्हात तडफडायची. तरणी ताटी माणसं चालाखीनं पाणी भरायची. घरातल्या सगळ्या बादल्या, कळशा आणि टाक्या भरायची, कारण उद्या पाण्याचा टँकर येईल ह्याचा भरोसा वाटत नसायचा. माणसांचं पाणी भरणं हाच उद्योग झाला होता. रानामाळात काही रान उरला नव्हता. पाण्यासाठी माणसं एकमेकांची आईबण काढत होती. टँकर आला की गावात बाया माणसांच्या वादाला सुरुवात व्हायची. एरवी तेरवी गुन्ह्या गोविंदानं नांदणारं गाव पाण्यासाठी एकमेकांचा उद्धार करायचं. 2-2 दिवस माणसाच्या अंगाला सुधी पाणी लागत नव्हतं आणि लागलंच तरी पण पायात बारकी पोरं उभी करून वांबळायची. मोठी माणसं घामेल्यात बसून आंघोळ करायची. त्या घामेल्यातल्या पाण्यानं धुणी भांडी करायची. कधी कधी मोटार गाडी जशी वल्या फुडक्यानं पुसतात तशी बारकी पोरं ठोरं पुसीत. घरी आलेल्या पाहुण्या रावळ्यालाही पाणी देताना विचार करायची. पाणी कमी वापरा अशी म्हणायची पाळी आलेली. नुसता आभाळाकडे डोळं लावून बसायचे. सगळा शिवार नुसता मोकळा ढाकळा दिसायला लागला. सलग 2 साल पावसानं वड दिल्यानं माणसाच्या हाती फारसा पैसा लागत नव्हता. ज्याच्या घरी नोकरदार माणसं त्यांच्या घरी महिन्याचा किराणा यायचा. पण तिथं बी पाण्याचा प्रश्न होताच की. येईल तसं माणसं दिवस ढकलत होती. कर्ज पाणी काढून माणसांनी जुन्या विहिरी उकरायला सुरुवात केली. बोरिंगा मारून पाक जमिनीची चाळण केली, पण पाणी गवसत नव्हतं. 5-50 बोर मारल्यावर एखाद्या बोरीला पाणी लागायचं, ते पण 4-2 दिवसात बंद व्हायचं. मग गावातली माणसं म्हणायची, पाणी दिष्टावलंय, पाणी दिष्टावलंय. त्याची परडी करा, बकरू कापा. अहो नुसत्या 12 भानगडी. कोण म्हणायचं गावातला देव कोंडा, तर कोण म्हणी पावशा मागा. नाना भानगडी करून माणसं थकून गेली होती.
गुराढोरांना गंजीची पेंडी आणि माणसांना कणगीतली ज्वारी पुरवून पुरवून घालत होती. जसा जसा उन्हाळा वाढायला लागला तशी तशी जनावरं सांभाळणं कठीण व्हायचं लागलं. माणसाने भाकड जनावरं विकली, पण गाभण जनावरं गावडायला लागली. काही जणांनी पै पाहुण्याकडे घालवली. गावात रोज 4-2 जनावरं कसाबाकडे जायला लागले. माणसं काळजीनं खांगायला लागली. गावापेक्षा रानातल्या वस्त्यांची परिस्थिती बरी होती. गावात नुसती घरच होती, झाडांचं प्रमाण कमी. पण आमच्या 4-2 वस्तीवर झाडं झुडपं बक्कळ होती. निदान सावली तरी मिळायची. गावापासून आमची वस्ती 7-8 मैलावर होती. आमच्या विहिरीचं पाणी आटलं नव्हतं. गरजेपुरतं पाणी रोज यायचं. त्यामुळं गुराढोराचं माणसाचं भागत होतं. कार्तिकाचा डोंगर वाळून गेला. डोंगरातली झाडं झुडपं वाळून गेली. डोंगरातली दगडं अकराळ विकराळ दिसायला लागली. पाण्याचं झरं पार आटून गेलं. झाडांचा पाला गळून गेला. नुसतं सांगाडं दिसायला लागलं. डोंगरातली जनावरं रोज गावच्या वाटानं पाण्याच्या शोधात यायची, पण गावातलं वडनालं पण आटलं होतं. पाखरांचं थव्याच्या थवं गावाकडे भिरकायचं, पण कुठंच पाणी मिळेन असं झालं. रोज पाखरं पाण्या वाचून मरायची. ते बघून मनात कालवा कालव व्हायची. आमच्या विहिरीचं पाणी कमी कमी होऊ लागलं. तसा मी विचारात पडू लागलो. गुराढोरांच्या खाण्यापिण्याचं माझा दिस निघून जायचा. त्यात माझी परीक्षा तोंडावर आलेली. वेळ मिळेल तसा मी अभ्यास करायचो. आमच्या आज्या पंजापासून आम्ही रानात राहायचो. कायम पाणी असायचं. त्यामुळं राममळ्यातल्या वाड्याला झाडझाडोरा कायम होता. राममळ्याला लागून देशमुख वस्ती पलीकडच्या काठाला होती, तर आमची वस्ती अलीकडच्या काठाला होती. कायम राममळ्यात हिरवागार असायचा. कार्तिकीच्या डोंगरातनं आलेल्या वड्याला पशुपक्ष्यांची लय वर्दळ असायची. सतत पाखरांचा वानरांचा कायम मुक्काम असायचा. आमच्या आणि देशमुखांच्या विहिरीला कायम पाणी असायचं. दोघांच्या पण मळ्यात माळवं असायचं. त्यामुळं वानरांना खायला चिमण चारा मुबलक मिळायचा. जाती खाऊन खाऊन माजल्या होत्या नुसत्या. यंदाची परिस्थिती मात्र वेगळीच होती. वळीवाचं 4 थेंबही नशिबी आलं नव्हतं. उन्हापुरा मिरग थोडा बरसला, त्यामुळं पोटापुरतं पिकलं, पण पाणी मात्र नाही टिकलं. डोंगरातलं पाणी संपलं. डोंगरातली जनावरं राममाळ्याच्या दिशेनं यायची. पाणी पिऊन डोंगरात जायची. वड्याला झाडी चिक्कार असल्यानं दडणं होते, पण अनेक वर्षानं वाडा आटला आणि डोंगरातल्या जनावरांचा हुल होया लागला. कितीही दुष्काळ पडला तरी वानरं तेवढी राममाळा सोडत नव्हती. मी वानरांना कधीच धुडकवत नव्हतो. सगळ्या शिवारातले मळेकरी त्यांना धुडकवायची, मारायची. कोण करंट लावायची तर कोण गोपनी मारायचं. पण मी मात्र त्यांना मक्याची कणस, गाजर, मुळं, रताळं त्यांच्या पुढं टाकायचो. रोज आमच्या आंब्याच्या, चिंचेच्या, रामफळीच्या, जांभळीच्या झाडावर बसायची. दिवसभर दिस हुडकायची, हुंदडायची, पण मुक्कामाला मात्र कायम आमच्या मळ्यातच यायची. एखाद्या दिवशी मळ्यात वानरं नसल्यावर राममळ्यात शांत शांत वाटायचं. मी कधी गावातनं 4-2 रुपयांची बटरं आणायचो आणि त्यांच्या पिलांच्या पुढ्यात टाकायचो. त्यांची पिलं टानाटाना उड्या मारीत झाडावरनं उतरायची आणि बटरं घेऊन झाडावर जाऊन मनसोक्त खायची. ते बघून मी आनंदित होयाचो. चांगलं 5-50 वानरांचा गोथावळा त्या माळात सुखानं नांदायचा. दरवर्षी 4-2 वानरींनी पिलांना जन्माला घालायच्या आणि वाढवायच्या.
कधी कधी त्यांच्यात कळवंड व्हायची, पण रात्रीची मात्र सगळी एक वाटायची. वानराच्या टोळीचा एक बारा मोठा वानर कायम सगळ्यात पुढं असायचा. अंगापिंडानं मजबूत, बांधा पिळदार, पायाच्या मांड्या गज भरलेला. तो चालायला लागल्यावर जमीन हादरायची. लांब सडक शिपूट, अंगभर क्यास, जणू पैलवानच बसलाय की काय झाडावर रुबाबात. त्याला बी हिंद केसरी नाव पडलं. हो, त्याला बघून माणसं लटालटा कापायची. काळ्या तोंडात मोत्यावानी चमकणारं दात बघून माणसं घाबरायची. त्यानं आवाज दिल्यावर राममळा दणनायचा. त्याच्या बिहानं बाया माणसं दिस मावळायच्या आत घराकडची वाट धरायची. पण त्यानं कधीच कोणाला काय केलं नव्हतं. मला पण त्याची भीती वाटत नव्हती. एकदा वानरांनी देशमुखाच्या मळ्यात लय धुमाकूळ घातला. त्यामुळे देशमुखांचा राखणदार गडी त्याच्या मागं गोपन घेऊन लागला. पण वानर झाडावर, गडी भुईवरच. त्यांच्यात काही मेळ बसत नव्हता. वानर लय बनील झालेली. देशमुखांच्या मळ्यात खायची आणि आमच्या मळ्यातल्या झाडावर राहायची. त्यामुळं आसपासचे मळेकरी माझ्यावर दातवाट खाऊन असायची. वानराला आसरा देतोय म्हणायची. देशमुखाचा गडी कायमच त्यांना दुडकावायचा. त्यानं वानराला चांगलं ताणलं. तशी वानरं त्याच्यावर चौथळायला लागली. वानरानं त्याची पळताभुई केली. ते बघून शिवारातल्या बाया मोठ्याने हसायच्या आणि म्हणायच्या, गाड्या एवढा गडी आणि सुपा एवढी दाढी, त्याला साधी वानरं बिनाती. मग गडी चिडून नुसता शिव्या द्यायचा. पण वानरं मात्र त्याला घाबरत नव्हती. मळ्याची नुसकानकी बघून देशमुखांचा पैलवान पोरगा गाड्याला शिव्या द्यायचा. असंच 4-8 दिवसानं वानरं धुमाकूळ घालायची. आमच्या मळ्यात मात्र वानरं काय बी करत नव्हती. एवढी तेवढी मक्याचे 4-2 कणसं उचलायची. आमच्या बाप जन्मी कुणीच मळ्याची राखण केली नव्हती. एकदा मी आंब्याखाली वाचत बसलो होतो. मळा त्या दिवशी शांत होता. माझ्या नजरेला वानरं दिसली नव्हती. मी वाचनात दंग झालो. तसा माझ्या कानावर बंदुकीचा आवाज आला. तसा मी ताडकन उठून उभा राहिलो. तर काय, साऱ्या शिवारात माणसं जमली होती. जो तो तावानं शिव्या देत होता. मी जरा मनानं गैरून गेलो. तेवढ्यात आमच्या मळ्याच्या गाडी वाट्यानं देशमुखाचा पैलवान पोरगा ओपन जीप गाडी घेऊन वस्तीकडच्या मळ्यात आला. मला काय करायचं सुचना. मी पहिल्यांदा झाडावर बघितलं, पण मला माझा हिंद केसरी आणि त्याचा जीवाभावाचा गोतावळा दिसला नाही. तसं माझ्या काळजाचं ठोकं वाढायला लागलं. म्हणलं, आता काय खरं नाही. राममळ्याची वानरं आता काय जगत नाही ती. तेवढ्यात देशमुखाच्या मळ्यातल्या वानरांची फौज आमच्या मळ्यात आली. वानरं सायरा वायरा पळायला लागली. तसा पैलवान गडी जीप गाडी लावून नुसता बंदुकीचा आवाज काढायला लागला. तशी वानरं झाडावर पळाली. वानरांनी पिल्लं पोटाशी धरून पळायला लागल्या. ते बघून माझ्या पोटात कालवा कालव झाली. सुरुवातीला वानरं घाबरली. माणसापाठोपाठ माणसं जमायला लागली. राममळ्यात नुसता धुमाकूळ माजलेला. थोड्याच वेळात माणसांची पांगापंग झाली आणि देशमुखांचं गडी आणि पैलवान पोरगा तिथंच होतं. वानराने नुसता दुडगूस घालायला सुरुवात केली. मोठ्या वानराने पैलवानावर झडप घातली. तशी पैलवानाची तंतारली. काही वानरं त्याच्या अंगावर तर काही वानरं त्याच्या गाडीकडे पळत सुटली. त्याच्या गाडीवर नाचायला लागली. त्यातल्या एका वानराचा हात गाडीच्या गेअरच्या दांड्याला लागला आणि गाडी गेअरमधनं निघाली तशी वरंगळतीला लागली. गाडी पळायला लागल्यावर वानरं धडाधड्या उड्या मारू लागली. गाडीचा वेग वाढला आणि गाडीनं गाडी वाट धरली. वाकडी तिकडी गाडी ढाळ लागली तशी पळायला लागली. गेली म्हणेपर्यंत गाडीनं
रस्ता सोडून 15-20 फुटाच्या तालीवरनं वेगानं जी का गाडी गेली गेली म्हणस्तवर सदा मानेच्या हिरीच्या कच्च्या दगडी तालीवरनं गाडी बिन पाण्याच्या हिरीत बाणासारखी तोंडावर आपटली आणि गाडीची चारी चाकं वर आणि होडाचा भाग खाली. क्षणार्धात गाडीचा चक्काचूर झाला. अहो, नुसतीच नवी कोरी गाडी देशमुखानं आणलेली, नव्या नवरीसारखी सजवलेली गाडी क्षणात भांगाराच्या लायकीची झाली. ती बघून पैलवानाच्या तोंडाला कोरड पडली. पैलवान गडी घामाघूम झाला. गाड्याला आपल्या भागात जोड नव्हता, पण क्षणातच गड्याचा गळाटात झाला. त्याच्या मुस्कडात मारल्यासारखं त्याचं तोंड झालं. वानराने हा हा म्हणता कार्तिकाचा डोंगराचा रस्ता धरला. वानरं पसार झाली आणि शिवारात आता नुसती शांतता होती. पैलवान गडी खाली मान घालून घरचा रस्ता तुडवीत घराकडे निघाला. तवापासनं वानराच्या नादी कोणी लागलं नाही. असंच 4-2 दिवस निघून गेलं. मळ्यात माझ्याशिवाय कुणीच नव्हतं. उन्हाळ्याची दाहकता वाढायला लागलेली. मी गोराडावर हंच करून अभ्यासात गुंतलो होतो. दिवस वाऱ्याच्या गतीनं पळायला लागलं. मळ्यात आता काय राम उरला नव्हता. मला वानराची आठवण रोज यायची, पण वानरं काय नजरेला पडायची नव्हती. शिवारात त्या वानरासारखी 2री-3री वानरं येत नव्हती. आली तर मोठी वानरं त्यांना हुसकावून लावायची. राममळा म्हणजे वानरांच्या सुखाचा स्वर्गच होता. त्यांच्या आठवणी माझ्या मनात रुंजी घालायला लागल्या. त्यांना बघावंसं वाटलं, पण वानरं दिसत नव्हती. वानरांचा गोतावळा मी लहानपणापासून पाहिला होता. वानरं काय केल्या माझ्या मनातून जात नव्हती. झाडावर मला एक हिंद केसरी दिसत नव्हता. त्याचा गोतावळा पण नजरेला पडत नव्हता. माझ्या मनात विचारांची वादळं सुटायला लागली. मी खाली मान घालून चालत होतो. मी आंब्याच्या झाडाखाली येऊन थोडा उभा राहिलो. राममळ्यात कमालीची शांतता होती. सूर्य माथ्यावर आलेला, उन्हाच्या झळा अंगाला झोंबत होत्या. जिकडं तिकडं उजेड ओसाड दिसत होतं. स्मशान शांततेत माझ्या कानावर फडफडल्याचा आवाज पडला. तसं मी आवाजाच्या रोखानं बघितलं तर राघूचं पिल्लू पाय खुडीत होतं. नुसत्या चुचीची उघडझाप चालू होती. पंखाची फडफड चालू होती. मी त्याला उचलून घेतलं आणि पळत गुरांचा गोठा घातला. पाण्याच्या बादलीतलं पाणी त्याच्या चुचीत सोडलं. त्यानं 2-3 थेंब पाणी पिलं आणि लुकलुकत्या डोळ्यानं मला बघायला लागला. पुन्हा त्याला 2-3 थेंब पाणी पाजलं. त्याच्या तोंडावर टाकळाय आली. मी त्याला आणलं, त्या जागेवर ठेवलं. पुन्हा त्याचं काय झालं राम जाणं. माझ्या मनात हिंद केसरी आणि त्याचा गोतावळा दिसायला लागला. म्हणलं, वानरं काय खात असतील, त्यांना प्यायला पाणी असेल का? एका वेळातनं बसा मुंगळं निघावं तसं माझ्या डोक्यातनं विचार बाहेर पडायला लागलं. माझी पावलं विहिरीच्या दिशेनं वळायला लागली. उन्हाचा तडाखा लागत होता. अंगाला घाम सुटला होता. जीवाची उलगडल झालेली. त्या सगळ्या प्रसंगानं माझ्या हातातले पुस्तकं कधी गळून पडलं कळलंच नाही. मी विहिरीच्या काठावरनं आत डोकावलं तशी सगळी वानरं माझ्याकडे बघायला लागली. त्यांना बघून मी जरा गाडपाडलो. विहिरीतलं पाणी सगळं आटलं होतं, पण विहिरीत माती वलसर होती. त्या मातीत सगळी वानरं उकरीत होती, पण पाण्याचा ठिपूस सुधीक नव्हता. काही वानरं आपली शिपटी बिळात घालून पाणी बघत होते. कुणी जमिनीवर पडून हातानं पाण्याचा नळ उकरीत होते. हे चित्र बघून माझ्या मनाची चरबिचर झाली. मी आल्या पावली घराकडे परतलो. माझ्या घशाला कोरड पडली होती. तरी मी सायकल घेऊन सायकलवर टांग मारली. गाड्यावाटीनं मी घरचा रस्ता धरला. माझ्या पायाला गती आली. सायकलीचं पायंडल गरागरा फिरायला लागलं. अंगाला घाम सुटला. अंगातली कापडं ओली झाली.
माझ्या डोळ्यांना पाण्यासाठी तडपडणाऱ्या वानराचा गोतावळा दिसायला लागला. वाण्याच्या दुकानामुळं सायकल बेताडाला लावली आणि वाण्याला बटर मागितली. वाण्याला पैसे देताना वाण्याने विचारलं, एवढी बटर या वक्ताला कशाला? मी वानराला असं म्हटल्यावर दुकानातली माणसं माझ्याकडे टाकाटाका बघायला लागले. मी त्यांच्याकडे बघत सायकलला पिशवी अडकवली, पुन्हा राममाळ्याचा रस्ता धरला. भर दुपारची वेळ, सायकल पळवायला लागली तसा राममाळा जवळ यायला लागला. मी गुरांच्या गोठ्यातनं पाण्याच्या 2 कळशा सायकलला बांधल्या. सायकल दाबत दाबत मी विहिरीकडे निघालो, पण पाण्यानं भरलेल्या कळशामुळं सायकल मला रेटत नव्हती. पायाला गोळ आलं, पोटात मुरडा आला, अंग कापायला लागलं. तशी मी सायकल उभी केली आणि कळशा खाली ठेवल्या. नुसती बटराची पिशवी घेऊन मी विहिरीजवळ गेलो. माझ्या हातातली बटराची पिशवी बघून वानरं पटापटा वर आली. मी मोकळ्या जागेत बटर इसकाटले. तशी वानरांनी शाळेतल्या पोराने पोषण आहारची खिचडी खावी तशी ओळीनं बटर उचलून घेतली आणि वानरांनी चवीनं बटर खाल्ली. बारकी पिल्लं बटर घेऊन उड्या मारायला लागली. ते बघून मला समाधान वाटलं. मी परत पाण्यासाठी माघारी आलो. गोठ्यातलं खुराकाचं घामेलं घेतलं आणि वानरांच्याकडे गेलो. वानरांच्या छातीचा भाता चालूच होता. त्यांच्या घशाला चांगलीच कोरड पडली होती. त्यानं त्यांची तोंड काळवाडली होती. वानरांना पाण्याची गरज होती. सगळी वानरं बटर चगळत होती, पण हिंदकेसरी मात्र चाकत माकत बटार खात होता. त्याला धाप लागत होती. त्याच्या अंगाला घाम सुटला होता. डोक्याची केस पिंजरली होती. अंगाला कापरं भरलं होतं. मी त्याच्याकडे बघीत पाण्याची कळशी घामेल्यात वतली. तशी 4-2 वानरं त्या घामेल्यावर पालती पडली. सारा पाणी प्यायली. किती दिस बिना पाण्याची होती देव जाणं. वानरं पाणी पिऊन बाजूला जाऊन बसायला लागली. घामेल्यातलं पाणी संपल्यावर माझ्याकडे बघायला लागले. मी दुसरी पण कळशी वतली. तशी राहिलेली वानरं पाणी प्यायली. त्यांच्या तोंडावर वेगळंच समाधान दिसायला लागलं. सगळ्यात शेवटी हिंदकेसरी पाणी प्याला. त्याच्या छातीचा भाता चालूच होता. वानर त्याच्याकडे बघत बसली. पाणी प्यायल्यावर 2 पावलानं मागं गेला आणि माझ्याकडे बघून दोन्ही हाताचं पंज समोरासमोर जोडून त्यानं दोन्ही हात स्वतःच्या छाताळावर चिटकावलं आणि दोन्ही हाताच्या बोटावर स्वतःच्या तोंडाच्या हनवटी टेकवत त्यानं माझ्याकडे नुसतं बघून वाटाची हालचाल केली. जणू त्यानं मला हात जोडून आशीर्वादच दिला. त्याचा जोडलेला हात बघून माझ्या डोळ्यात टाचकन पाणी आलं आणि मीच माझ्या मनाला म्हणलो, देवानं त्याला वाचा दिली असती तर तो 4-2 शब्द माझ्या संग बोलला असता. हे सगळं माझ्या डोळ्यानं बघितलं. अशी 4-2 मिनिटं निघून गेली. त्या वानराची धाप वाढायला लागली. तशी सगळी वानरं सायरा वैरा धावायला लागली. त्यांच्यात काहीतरी सांगायला लागली. मला त्यांच्या किंचाळण्याचा अर्थ काही लागत नव्हता. सगळी वानरं त्या वानराकडं एकटक बघायला लागली. पायानं माती उकरायला लागली. मी हिंदकेसरीकडे बघितलं. त्यानं सगळ्या शिवारात एक नजर टाकली. सगळा त्याचा गोतावळा डोळं भरून बघितला. माझ्याकडे बघितलं आणि त्याचा देह पोहीवर पाडला. हात पाय खोडायला लागला. तोंडाला फेस आला तशी वानरं त्याच्याकडे धावली. एका वानरानं तिचं डोकं मांडीवर घेतलं. डोक्यावरनं हात फिरवला. तडपडणारा देह थोड्या वेळानं शांत झाला. माझ्या डोळ्याच्या काडा पाणावल्या. आपल्या नात्यातल्या जीवाभावाचं कोणीतरी गेल्याचं दुःख झालं. क्षणभर मला काय करावं कळेनासं झालं. मी माझ्या डोक्याचा टावेल काढला आणि पाणावलेलं डोळं पुसलं. सारा शिवार आता शांत वाटत होता. झाडाची पानगळ व्हायला लागली. जणू
त्याने बी वानर गेल्याचं दुःख झालेलं. शिवारभर दिवसा काढून दाटल्यासारखं वाटायला लागलं. मी जडावलेल्या पावलानं सायकलीपर्यंत आलो. एखादं भलं मोठं झाड विशाल वादळात उडमुळून पडावं तसं मी मनानं पार भुईसपाट झालो. पण क्षणात सावरलो. बाणावर आलो आणि पुस्तकातल्या ओळी आठवल्या. मीच माझ्या मनाला म्हणालो, संत एकनाथांनी गाढवाला पाणी पाजलं, तुकारामांनी ज्वारीच्या ताटाला पाण्याची दुराण बांधलं. मग आपण तर साक्षात वनराजाला पाणी पाजलं. आपल्या हातनं चांगलं सत्कर्म घडतंय. आपण वानराला पुरवायचं. या विचारानं गावात गेलो. वाण्याच्या दुकानात मी 4 किलो मीठ घेतलं. कापडाच्या दुकानात 1 वार पांढरं कापड घेतलं. वाण्याच्या दुकानात मीठ घेताना मला वाण्यानं एवढं मीठ कशाला म्हणून विचारलं. तसं मी म्हणलं वानर पुरायला. तसा वाणी चरकला, म्हणाला, कुठं मेले? मी राममळ्यात म्हटल्यावर वाणी पण मनात दुःखी झाला. वाण्यानं माझ्याकडनं मिठाचं पैसे घेतलं नाही तर म्हणाला, राहू दे पैसे, तू चांगलं सत्कर्म करतोयस. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्या वानराला हिंद केसरी म्हणायचो. तो सगळ्या वानरात मोठवाड होता. जोनू कोल्हापूरचा पैलवान. अहो पट्ट्या, पिळदार शरीर, मोठं पाय, मान जाडजूड होती. झाडावर बसताना तो रुबाबात बसायचा. माझ्या मनात त्याच्या आठवणी फिरायला लागल्या. त्याच्या गोतावळ्यात तो सगळ्यात पुढं असायचा. त्याच्या पुढं कुणाचा टिकाव लागत नव्हता. तशी गावातली 4-2 वांडपुत्री त्यानं आऊट केली होती. त्याच्या सगळ्या आठवणी मनात चित्या होत होत्या. गावात त्याच्या जाण्याची बातमी पसरली. मी वेगात सायकल मारायला लागलो आणि घामाघूम झालो. सापरातनं टिकाऊ खोरं घामायला घेतलं आणि विहिरीच्या वावराकडे निघालो. सगळ्या शिवारात शांतता होती. माणसाच्या माहिताला राखून बसावं तशी वानरं त्याला राखार बसली होती. मला बघून वानरं वारडायला लागली. मला त्याचं लयच वाईट वाटलं. मी मनानं उदास झालो आणि खड्डा खादाय सुरुवात केली. तशी वानरं शांत झाली. माझ्या हाताला टराना फोड यायला लागलं तरी पण मी कणा खड्डा खांदत होतो. तेवढ्यात शिवारात माणसं वाढायला लागली. मला बरं वाटायला लागलं. माणसं वाढायला लागली तशी वानरं पांगायला लागली. मी वानराच्या अंगावर पांढरं कापड टाकलं. त्याच्यावर माती वडायला सुरुवात केली. तशी वानरं जोरात किंचाळायला लागली. छाती बडवायला लागली. पायानं माती उकरायला लागली. ती बघून माझ्या अंगाला काटा यायला लागला. मी त्याच्यावर भराभरा माती वडली आणि माझ्या हिंद केसरीला माझा हिंद केसरी मातीआड झाला आणि राममळ्याचा राजा आता निघून गेला. त्या मातीवरती मी एक उभा दगड ठेवला आणि माग सरून हात जोडतच माझा हुंद कानावर झाला. तशी जमलेली माणसं मला म्हणली, अरे जाऊ दे पोरा, ह्या दरेवर कोण अमर आहे? जो येतो तो एक ना एक दिस जातो. पण पोरा, तुझ्या हातून महान सत्कर्म झालं, पुण्यवान आहेस. माझ्या पाठीवर थाप पडली आणि मग हात जोडत कळवळीनं माणसं निघून गेली. हिंद केसरी गेला पण त्याचा गोतावळा वर्षानुवर्ष उन्हाळा पावसाळा राममळ्यात गुन्ह्या गोविंदानं नांदताना दिसतो. सारा गाव त्या दगडाला मारुती राया म्हणून मनोभावे पुजतो. त्याला वात लावतो आणि त्या दगडात देव शोधतो. मी पण सणावाराच्या निमित्तानं गावी गेल्यावर तासन त्या राममळ्याच्या वानरात
माझा हिंद केसरी हुडकण्याचा प्रयत्न करतो, पण माझा हिंद केसरी मात्र माझ्या नजरेला पडत नाही. मग मग त्या उभ्या केलेल्या दगडावर मी बटराची पिशवी मोकळी करतो आणि डोळं पुसत माघारी फिरतो, माझ्या हिंद केसरीला आठवत.